हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। मैदानावर रात्री उशिरा सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले। उर्वरित जखमींवर नेपाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। नेपाळमधील अपघाताच्या घटनेनं संपूर्ण समाज मन सुन्न झाला आहे। अपघातात 4 परिवारातील 13 जणांवर काळाने घाला घातला आहे। त्यात वरणगाव येथील माजी नगरसेविका रोहिणी सुधाकर जावळे, माजी नगरसेवक सुधाकर बडीराम जावळे, नातेवाईक सागर कडू जावळे, विजया कडू जावळे, भारती प्रकाश जावळे अशा 5 जणांचा समावेश आहे। त्यापैकी सुधाकर आणि रोहिणी हे पती पत्नी होते। वरणगाव येथील सरोदे कुटुंबातील संदीप राजाराम सरोदे, पत्नी पल्लवी आणि पुतण्या अनुप हे तिघेही दगावले आहेत। सुलभा पांडुरंग भारंबे, गणेश पांडुरंग भारंबे, मिनल गणेश भारंबे आणि परी गणेश भारंबे हे 4 जण, तर तरवेल येथील सुहास प्रभाकर राणे, पत्नी सरला राणे, मुलगी चंदना राणे यांचाही मृत्यू झाला आहे। परिसरात शोक व्यक्त केला जात आहे।